यंदाचा संक्रांत पिवळ्या रंगावर, मग या रंगाच्या कोणकोणत्या वस्तू वापरू नये? संक्रांतीच्या सुगड पूजनात आणि हळदीकुंकू दरम्यान हळद लावावी का? संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतो का? कोणती रंगाची साडी घालावी? असे अनेक प्रश्न स्त्रियांना पडले आहेत. मग ह्याची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वज्ज केला जातो. त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे. त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळावा? सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे यावर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. यावर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची कोणती वस्तू वापरू नये? यंदाची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वज्ज आहे. म्हणजेच पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी करायचा नाही. मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे. अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकुवात देखील हा रंग येत असल्याकारणामुळे यंदा हळद लावायची नाही का? अशा शंका अनेकांच्या मनात येत आहेत. त्यामुळे आजच्या लेखात पिवळ्या रंगाच्या कोणत्या वस्तू निषिद्ध आहेत आणि कोणत्या नाहीत याबद्दल सविस्तर माहिती करून घेऊया. इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी देवी संक्रांतीला महत्त्व असते. देवी संक्रांती हे आई जगदंबेचे दुसरे रूप आहे. देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्राशूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते. ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते. तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात. त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून येत असते. थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहरावात, शास्त्रात आणि वाहनात बदल होत असतात. यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनावर येते याला खूप महत्त्व असते. हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वज्ज केला जातो. त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे. त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळावा? सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे यावर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. यावर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची कोणती वस्तू वापरू नये? यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही. त्याऐवजी लाल, हिरवा, केशरी तसेच मकर संक्रांतीचा काळा रंगावर आधारित वस्त्र तसेच साडी परिधान करू शकतात. संक्रांतीच्या सुगड पूजनात आणि हळदीकुंकू दरम्यान हळद लावावी का? सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही दुसरी महत्त्वाची गोष्ट असते. हळदीला जेवढे महत्त्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे. परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे. पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्याकारणामुळे या दिवशी हळदी कुंकवाला हळद नाही लावली तर कसे चालेल? त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता. संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतो का? संक्रांतीला या वर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी दागिने घालू शकतो. सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही, तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री सोन्याचे दागिने घालू शकते.